राज्य सरकारच्या पिंक ई-रिक्षा योजनेसाठी स्वयंरोजगार मेळाव्यासाठी महापालिका हद्दीतील 2,800 महिलांना ई-रिक्षा देण्यात येणार आहे. यासाठी महापालिका सोमवारपासून जनजागृती करणार आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने पिंक ई-रिक्षा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 3 लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना ही रिक्षा घेण्यासाठी कर्ज तसेच अनुदान देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि महिला बाल कल्याण विभाग यांच्यासोबत महापालिकेच्या समन्वयाने ही योजना राबवण्यात येत आहे. त्यानुसार शासनाकडून ई-रिक्षासाठी नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयकृत बँका तसेच या योजनेअंतर्गत मान्यता देण्यात आलेल्या खाजगी बँकांकडून ई-रिक्षाच्या किमतीच्या 70% कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ती राज्य शासन 20% निधी देण्यात येणार आहे. तर लाभार्थी महिलांनी मुलींना 10% रक्कम भरावी लागणार आहे. या रिक्षेसाठी देण्यात येणारे 70% कर्ज लाभार्थी महिलांना 5 वर्षात परतफेड करावी लागणार आहे. ही योजना शहरात राबवण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनावर देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 2,800 महिलांचे अर्ज भरून घेण्याचे उद्दिष्ट महापालिका प्रशासनास देण्यात आले आहे. याची माहिती समाज विकास अधिकारी आर. चव्हाण यांनी दिली. योजनेचे अर्ज क्षेत्रीय कार्यालयामधील समाज विकास कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. भरलेले अर्ज कागदपत्रासह याच ठिकाणी जमा करावे लागणार आहे. तर या योजनेच्या अटी काय आहेत ते थोडक्यात समजून घेऊया. तर लाभार्थी कुटुंबाचे महाराष्ट्र रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदार महिलेचे वय 20 ते 40 वर्षे आवश्यक आहे. लाभार्थींचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. विधवा कायद्याने घटस्फोटित महिलांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येणार आहे. अशा प्रकारचे या योजनेच्या या अटी आहेत. जर तुम्ही या अटीत बसत असाल आणि जर तुम्हाला पिंक ई-रिक्षासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही जवळच महापालिका कार्यालयामध्ये जाऊन या संदर्भाची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्यायचा आहे. फॉर्म देखील भरून तिथेच जमा करायचा आहे. सोबत जे काही डॉक्युमेंट लागतील ते सोबत घेऊन जा. तिथे जे काही डॉक्युमेंट सांगतील ते जोडून तिथे अर्ज जमा करायचा आहे. अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे. तुम्हाला या योजनेतून पिंक ई-रिक्षा देखील मिळून जाईल. अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती होती. ही माहिती इतर महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तुम्हाला या माहिती संदर्भात काही प्रश्न असेल तर ते आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तसेच या योजनेसंदर्भातच्या आणि सरकारी योजनेसंदर्भातच्या महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारी योजनेची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.